हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्लास 9th सब्जेक्ट इंग्लिश चॅप्टर 1.4 द स्टोरी ऑफ टी या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. चला तर मग सुरुवात करूयात. या चॅप्टरचं टायटल आहे द स्टोरी ऑफ टी, म्हणजेच चहाची कथा किंवा चहाची गाथा. लेट अस बिगिन विथ अ क्वेश्चन. चला एका प्रश्नानं सुरुवात करू. कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कन्झ्युम्ड बिवरेज इन द वर्ल्ड आफ्टर वॉटर? की पाण्याखालोखाल सर्वत्र सर्व जगात सर्वात जास्त पिले जाणारे कोणतं पेय आहे, त्याचं नाव सांगा बघू. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव गेस्ड द आन्सर. की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी आत्तापर्यंत याचं उत्तर ओळखलेलं असेल. द मोस्ट पॉप्युलर बिवरेज इन द वर्ल्ड इज टी. की जगातील सर्वाधिक लोकप्रिय असं पेय म्हणजेच काय, तर चहा. द फ्रेश अरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगिन देअर डे. की अशा पद्धतीचं पेय जे कसं आहे, ताजं आहे, सुगंधी आहे, वाफाळलेला जो चहा आहे, हा चहा पिऊन प्रत्येक व्यक्ती आपल्या दिवसाची सुरुवात करू इच्छितो. इट हॅज अ रिफ्रेशिंग ॲस्ट्रिंजंट फ्लेवर. की चहाला उत्साहवर्धक आणि कडक असा स्वाद असतो. इट इज ॲक्च्युली मेड बाय ब्र्यूइंग, that is by infusing in boiling water the leaves and shoots of plants whose botanical name is Camellia sinensis. Camellia sinensis या बॉटनिकल नेम असणाऱ्या, शास्त्रीय नाव असणाऱ्या वनस्पतीची म्हणजे चहाचे, त्याची पानं किंवा त्याची कोंब, त्या कोंबांची भुकटी पाण्यात उकळवली जाते आणि ते गाळून हा चहा तयार केला जातो. द लीव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड. सर्वप्रथम ही पानं वाळवली जातात, क्युअर्ड स्वच्छ केली जातात, अँड प्रोसेस्ड बिफोर दे आर पॅक्ड अँड सोल्ड टू अस. ते पॅक करण्या अगोदर आणि आपल्याला विकण्या अगोदर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. कॅमिलिया सायनेन्सिस is an evergreen plant that grows in tropical and subtropical climates. की कॅमिलिया सायनेन्सिस ही उष्ण आणि शीतोष्ण कटिबंधात उगवणारी एक सदाहरित वनस्पती आहे. टी प्लांट्स रिक्वायर ॲटलिस्ट 100 to 125 सेंटीमीटर ऑफ रेनफॉल अ इयर अँड प्रेफर ॲसिडिक सॉइल्स. की चहाच्या झुडपाला वर्षामधून कमीत कमी 100 ते 125 सेंटीमीटर पाऊस लागतो आणि त्याला उगवण्यासाठी ॲसिडिक सॉईल म्हणजे आम्लधर्मी जमीन किंवा आम्लता असलेली जमीन आवश्यक असते. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी इस्टेट्स आर लोकेटेड ऑन हिल स्लोप्स ॲट इलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स. की जगामधले बरेचसे सर्वोत्तम असे चहाचे मळे हे 1500 मीटर उंचीवर डोंगर उतारावर वसवलेले असतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड ॲक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट धिस हाईट. की असं म्हटलं जातं की चहाच्या वनस्पतीची वाढ ही मंद गतीने होत असते आणि या उंचीवर त्या चहाचा स्वाद किंवा सुगंध हा अधिक होत असतो. वेन द प्लांट्स मॅच्युअर. की ज्यावेळेस वनस्पतीची पूर्ण वाढ होते, ओनली द टॉप 1-2 इंचेस ऑफ द प्लांट्स आर पिक्ड. तर अशा वेळेस फक्त टोकाकडील 1 ते 2 इंचाचा भागच खुडला जातो. दिस बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेस. की ह्या कळ्या आणि पानांना कोवळी पालवी फ्लशेस असं
म्हटलं जातं. अ न्यू फ्लश अपियर्स ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पीक ग्रोविंग सीझन. की ऐन सीझनमध्ये, ऐन सुगीच्या मोसमामध्ये दर 7 ते 10 दिवसांनी अशी नवीन पालवी फुटत असते. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ओन द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इनटू अ स्मॉल ट्री. जर अशा या वनस्पतीला आपण नैसर्गिकरित्या वाढू दिलं तर हे चहाचं झुडूप एखाद्या छोट्या झाडा एवढं मोठं वाढू शकते. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर pruned and kept at a height of about 3 feet waist high to enable easy plucking of the leaves. परंतु सर्व चहाच्या मळ्यामध्ये या झुडपांना अगोदरच छाटलं जातं आणि छाटून यांना साधारण 3 फुटापर्यंत त्यांची उंची ठेवली जाते. 3 फुटापर्यंत म्हणजे आपल्या कमरे एवढी त्यांची उंची ठेवली जाते. हे कशासाठी केलं जातं? कमरे एवढीच त्यांची उंची का ठेवली जाते? कारण कमरे एवढी उंची ठेवल्यामुळं त्या चहाची पानं खुडणं हे सोपं जात असतं. द टीज वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. जी चहापत्ती आपण विकत घेतो ती त्यांच्या पानांच्या आकारावरून त्यांचं वर्गीकरण होत असतं. अकॉर्डिंगली वी हॅव फर्स्ट आसाम टाईप ऑफ टी कॅरेक्टराइज बाय द लार्जेस्ट लीव्ज. की ज्या चहापत्तीचे पानं हे मोठे मोठे असतात त्यांना आसाम चहा किंवा आसाम चहाचा प्रकार किंवा आसाम प्रकारचा चहा असं म्हटलं जातं. सेकंड चायना टाईप कॅरेक्टराइज बाय द स्मॉलेस्ट लीव्ज. की ज्या चहाची पानं ही छोटी छोटी असतात त्यांना चायना प्रकारचा चहा असं म्हटलं जातं. थर्ड कंबोड कॅरेक्टराइज बाय लीव्ज ऑफ इंटरमिजिएट साईज. की ज्या चहाच्या पानांची साईज ही मध्यम असते अशा चहाच्या पानांना किंवा अशा प्रकारच्या चहाला कंबोड चहा असं म्हटलं जातं. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन्स इन इंडिया. की भारतामध्ये चहा उत्पादनाच्या बाबतीत प्रमुख आणि विविध असे चहा उगवणारे 3 प्रदेश आहेत. ईच ऑफ दीज रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्युसेस. हा प्रत्येक प्रदेश आपापल्या चहा उत्पादन करण्याच्या विशेष प्रकारामुळं ओळखला जातो. विच आर युनिक इन टेस्ट. की जो टेस्टमध्ये कसा असतो, युनिक असतो, एकमेव असतो. मग तो टेस्ट म्हणजे चवीमध्ये एकमेव असतो, अरोमा म्हणजे सुगंधामध्ये एकमेव असतो, स्ट्रेंथ कडकपणामध्ये एकमेव असतो आणि फ्लेवर स्वादामध्ये सुद्धा एकमेव असतो. द 3 रिजन्स आर. हे 3 प्रदेश आहेत. दार्जिलिंग इन नॉर्थ ईस्टर्न इंडिया. की उत्तर पूर्व भारतामधील दार्जिलिंग. आसाम इन फार नॉर्थ ईस्ट इंडिया. की दूरवर ईशान्येकडील आसाम. अँड निलगिरीज इन साऊथ इंडिया. आणि दक्षिण भारतातील निलगिरी. मोस्ट पीपल ॲग्री दॅट टी इज ए रिफ्रेशिंग ड्रिंक. की बरेचसे लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात की चहा हे उत्साहवर्धक पेय आहे. बरेच जण असं मान्य करतात. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट्स फॅट और प्रोटीन्स. की चहामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके नसतात, फॅट्स म्हणजे मेद नसते, और प्रोटीन्स म्हणजे प्रथिनेसुद्धा नसतात. वॉट गिव्स टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थिएनाइन ॲज वेल ॲज कॅफिन. की चहाला विशिष्ट आणि खास असा स्वाद कशामुळे प्राप्त होतो तर त्याच्यामध्ये थिएनाइन आणि कॅफिन हे घटक असतात. विच गिव्ह द ड्रिंक इट्स स्टिम्युलेटिंग क्वालिटी. की ज्यामुळं हे पेय उत्तेजक बनते, स्टिम्युलेटिंग बनते. हाऊ अँड व्हेन डीड पीपल फर्स्ट बिगॅन टू ड्रिंक टी. की लोक सर्वप्रथम कसे आणि कधी चहा पिऊ लागले असावेत हा प्रश्न आहे.
An amusing story has come down to us from Chinese legends की चीनमधल्या रंजक कथांमधून आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी समोर आलेल्या आहेत. इट इज सेड दॅट एम्पेरर शेनॉन्ग की असं म्हटलं जातं की एम्पेरर शेनॉन्ग की सम्राट शेनॉन्ग कोण होता? सम्राट शेनॉन्ग द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चरल अँड मेडिसिन की चीनमधील कृषी आणि वैद्यकशास्त्राचा प्रणेता वॉज ऑन हिज ट्रॅव्हल्स. तो एकदा प्रवास करत होता. वेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग सम वॉटर फॉर द एम्पेरर टू ड्रिंक आणि या सम्राटाला पिण्यासाठी त्याचा जो नोकर होता त्या नोकरानं पाणी उकळलेलं होतं. जस्ट देन अ फ्यू लीव्स फ्रॉम अ नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर आणि त्याच वेळेस काय झालं की जवळपास कुठून तरी कोणत्या तरी झाडाचे पानं हे उडत उडत येऊन त्या उकळलेल्या चहात पडले. द वॉटर इमिजिएटली चेंज कलर आणि त्या पाण्यानं ताबडतोब रंग बदलला. ऑन ड्रिंकिंग द वॉटर द एम्पेरर वॉज अमेज्ड बाय द रिच फ्लेवर अँड द रिफ्रेशिंग क्वालिटी ऑफ द रिझल्टिंग इन्फ्युजन की हे पानं त्या गरम पाण्यामध्ये पडल्यामुळं त्या गरम पाण्याचा जो काही स्वाद आहे तो स्वाद बदलला आणि ते पिल्यानंतर तो काही सम्राट होता. हा सम्राट आश्चर्यचकित झाला की इतका छान इतका रिच असा फ्लेवर आणि रिफ्रेशिंग क्वालिटी या इन्फ्युजनमुळे झालेली आहे. हे पानं त्यामध्ये मिसळल्यामुळं झालेली आहे. एक्सायटेड बाय द अननोन प्लांट की त्याला एक्साइटमेंट झाली, त्याला उत्सुकता निर्माण झाली या अननोन प्लांटबद्दल. अँड इट्स अमेझिंग फ्लेवर तर तो प्लांट एकतर अननोन होता आणि त्याचा जो फ्लेवर होता तो अमेझिंग होता. एक्सायटेड ही कॅरीड आउट फर्दर इन्व्हेस्टिगेशन्स मग त्यानं काय केली थोडीशी चौकशी केली. अँड डिस्कवर्ड दॅट टी हॅड मेनी हिलिंग अँड रिस्टोरेटिव्ह प्रॉपर्टीज आणि त्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की चहामुळं बऱ्याचशा गोष्टी सुधारतात, बरेचसे औषधी आणि निरोगी ठेवण्याचे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. अँड कुड ऑल्सो बी यूज्ड ॲज ॲन अँटीडोट टू सर्टेन पॉयझन्स आणि बऱ्याचशा विषांवर ज्याला आपण जहर म्हणतो या जहरावर रामबाण उपाय रामबाण इलाज म्हणून चहाचा वापर केला जातो. येट अनादर लिजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम बोधिधर्म who was the first to use tea as a drink. आणखी एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्खूने सर्वप्रथम या चहाचा पेय म्हणून वापर केला. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब ऑर अ मेडिसिनल प्लांट विच वुड हेल्प हिम टू स्टे अवेक अँड अलर्ट फॉर लॉंग पिरियड्स ऑफ टाईम इन प्रेयर अँड मेडिटेशन की त्यांना प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी दीर्घकाळ जागे ठेवणारी आणि सतर्क राहण्यास मदत करणारी अशी एखादी औषधी वनस्पती शोधायची होती. त्या शोधात ते होते. आफ्टर कन्सिडरेबल रिसर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट चिविंग लिव्ज फ्रॉम द टी श्रब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट हेल्पिंग हिम स्टे अवेक की बऱ्याचशा संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की चहाच्या झुडपाची पानं ही स्टिम्युलेटिंग म्हणजे उत्तेजक असतात आणि ती जर चावून खाल्ली तर बराच काळापर्यंत ताजेतवानं वाटतं आणि जागे राहता येतं. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस टी अमंग हिज डिसायपल्स इन चायना की हे तेच होते की त्यांनी आपल्या अनुयायांना चीनमधल्या अनुयायांना चहाशी अवगत केले, चहाबद्दल सांगितले. इट इज सेड दॅट जॅपनीज प्रिस्ट्स स्टडिंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चायना कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम आणि असं म्हटलं जातं की चीनमधील बौद्ध
गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू शिकत होते त्यांनी आपल्या मायभूमीला परत जाताना चहाच्या बिया आणि पाने आपल्या बरोबर नेली. टर्किश ट्रेडर्स also began to bargain for tea on the border of Mongolia. तुर्की व्यापाऱ्यांनी देखील मंगोलियाच्या सीमेवर चहाचा सौदा करायला सुरुवात केली. In fact, the story goes that the Chinese emperor Huizong was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournament in the court. एक कथा तर अशी सांगते की चीनी सम्राट हुइझुंग याने तर चहाने तो एवढा प्रभावित झाला की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केलं आणि चहा तयार करणे, चहाचा आस्वाद, चहापान इत्यादी स्पर्धांचं आपल्या दरबारात आयोजन केलं. So tea-minded was he that he failed to notice that Mongolia had actually taken over his empire. की चहाने तो एवढा प्रभावित झाला, त्याच्यावर चहाचा इतका पगडा होता की मंगोलियानं आपलं साम्राज्य बळकावलं हेही त्याच्या लक्षात आलं नाही. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe and England, where it became a fashionable and popular drink among the people. की अशा रीतीनं चहा पिण्याची जी काही प्रथा आहे ती प्रथा जपान, युरोपमध्ये, इंग्लंडमध्ये पसरली आणि पाहता पाहता हे चहा पिणे एवढे प्रचलित झाले की ते एक फॅशनेबल आणि पॉप्युलर ड्रिंक म्हणून लोकप्रिय झाले. हाऊ डीड धिस मॅजिकल बिवरेज गेट इट्स नेम. की हे जे काही जादुई पेय आहे याला चहा हे नाव कसं पडलं असावं बरं. द चायनीज कॅरेक्टर तू वॉज फर्स्ट यूज्ड इन अर्ली इन्स्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. की प्राचीन कोरीव लेखांमध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी तू हे चीनी अक्षर प्रथम वापरले गेले. बट लेटर अ न्यू कॅरेक्टर चा वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेसिफिकली टू टी. आणि नंतर चा हे नवीन अक्षर चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आलं. द वर्ड चा इज नाऊ समटाईम्स यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चायना टी. आणि चायना टीचा उल्लेख करण्यासाठी किंवा चायना टीचा संदर्भ देण्यासाठी चा हा शब्द इंग्लिशमध्ये सुद्धा वापरला जातो कधीकधी. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू हिंदी वर्ड चाय. आणि चहा हा जो शब्द आहे तो हिंदी जो शब्द आहे चाय याशी बराचसा साधर्म्य बाळगतो. विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टी. आणि चहासाठी संपूर्ण भारतामध्ये हिंदीमध्ये एक शब्द वापरला जातो जो आहे चाय. हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया. की चहा भारतात प्रथम कसा आला. हिस्टोरियन्स थिंक दॅट टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स एन्शियंट टाइम्स. की इतिहासकारांच्या मते प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती, माहीत होती. बट टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लेजर अंटिल द ब्रिटिश बिगॅन टू एस्टॅब्लिश प्लांटेशन्स इन द 19th century. ही वनस्पती आपल्याला औषधी वनस्पती म्हणून माहीत होती पण आपण त्याला एखादं पेय म्हणून पित नव्हतो. 19व्या शतकात ज्यावेळेस ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू केली चहाकडे एक आनंददायी पेय म्हणून तोपर्यंत पाहिले जात नव्हते. इन द 1770s द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी इन भूटान अँड आसाम विथ सीड्स फ्रॉम चायना. की 1770च्या दशकामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने चीनमधून चहाच्या बिया आणून भूतान आणि आसाममध्ये
चहाची लागवड करण्याचे बरेचसे प्रयत्न केले, पण ते सक्सेसफुल झाले नाही, ते अयशस्वी झाले. ऑल्दो दीज अटेम्प्ट्स फेल्ड, जरी हे प्रयत्न असफल झाले, द बॉटनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. की असं झाली तरीसुद्धा 1823मध्ये जो बॉटनिस्ट वनस्पतीशास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यामध्ये उंच ठिकाणी चहाची झाडं ही अफाट वाढतात असा शोध लावला. इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. आणि 1838 सालच्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा आसाममधून इंग्लंडला विक्रीसाठी पाठवला गेला. सिन्स देन इंडिया हॅज गॉन ऑन टू बिकम वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर्स ऑफ टी इन द वर्ल्ड. आणि तेव्हापासून जगातील आघाडीच्या चहा उत्पादकांमध्ये भारताने स्थान प्राप्त केलेले आहे. म्हणजे जे काही चहा उत्पादन करणारे आघाडीचे देश आहेत त्यामध्ये भारताचा समावेश आहे. टी लवर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर. की जे काही चहाप्रेमी आहेत ते असा दावा करतात की चहामुळे कर्करोगाचा म्हणजे कॅन्सरचा धोका कमी होतो. कंट्रोल्स ब्लड प्रेशर, की चहामुळे BP हा कंट्रोल राहतो, रक्तदाब आटोक्यात राहतो. फाईट व्हायरसेस इन आवर बॉडी, आणि आपल्या शरीरामध्ये जे काही व्हायरस आहेत त्या व्हायरससोबत चहा लढतो. अँड ॲक्च्युली हेल्प अस लिव्ह लॉंगर, आणि आपलं आयुष्यमान वाढवण्यासाठी चहा मदत करतो. म्हणजे चहा पिल्यामुळं आपलं आयुष्यमान वाढते असं चहा पिणाऱ्यांचं मत आहे. जे टी लवर्स आहेत त्यांचं असं मत आहे. आवर बॉडी प्रोड्युसेस केमिकल्स कॉल्ड फ्री रॅडिकल्स, की आपलं शरीर काही रसायने तयार करते ज्यांना फ्री रॅडिकल्स, मराठीमध्ये मुक्त मूलके असं म्हणतात. दे कॅन डॅमेज आवर बॉडी अँड आवर हेल्थ. तर हे फ्री रॅडिकल्स आपल्या शरीराला, आपल्या प्रकृतीला हानी पोचवू शकतात. टी कंटेन्स अँटीऑक्सिडंट्स कॉल्ड फ्लॅवोनाइड्स, आणि चहामध्ये फ्लॅवोनाइड्स नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. सायंटिस्ट बिलीव्ह दिस हेल्प टू प्रोटेक्ट आवर सिस्टीम अगेन्स्ट फ्री रॅडिकल्स. आणि हे जे काही अँटीऑक्सिडंट आहेत हे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला फ्री रॅडिकलपासून संरक्षित करतात. म्हणजे ते फ्री रॅडिकलसोबत लढतात आणि आपल्या शरीराला सुरक्षित करतात. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव विथ फ्रेंड्स, की बऱ्याचशा लोकांसाठी चहा काय आहे तर मित्रमंडळीसोबत पिण्याचं एक आवडीचं पेय आहे. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड, की जगामधल्या बऱ्याचशा देशांमध्ये टी ड्रिंकिंग इज ॲन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन, की चहा पिणे हा एक अतिमहत्त्वपूर्ण असा सामाजिक प्रसंग किंवा निमित्त समजलं जातं. जपान, चायना, रशिया अँड कोरिया हॅव स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रॅडिशन्स. हे जे काही देश आहेत जपान, चीन, रशिया आणि कोरिया, इथं चहापानाची खास परंपरा असते. आणि त्यासाठी ते काय करतात, वेगवेगळे सोहळे आयोजित करत असतात. These ceremonies give people the time to relax and enjoy the taste and the smell of the tea. की अशा प्रकारच्या सोहळ्यांमधून लोक चहा पानाचा आनंद लुटतात आणि त्यांच्या खास चवीचा, सुगंधाचा आस्वाद घेणं हा त्यांच्यासाठी एक विरंगुळा असतो, रिलॅक्स असतो, ते एन्जॉय करतात. मोस्ट पीपल इन जपान बिलॉंग टू अ टी क्लब where they go every week to take part in the tea ceremony. की जपानमधील बरेचसे लोक हे टी क्लबचे सभासद असतात आणि दर आठवड्याला ते चहा समारंभात भाग घेण्यासाठी
जात असतात. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन्स दॅट आर क्लोजली असोसिएटेड विथ देअर रिलिजन, की सामान्य लोक देखील धर्माशी नाते घट्ट जोडून ठेवणारा एक धार्मिक प्रसंग म्हणून चहा समारंभ टी सेरेमनीकडे पाहत असतात. टी दे से इज अ हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक फुल ऑफ गुड क्वालिटीज, की त्यांच्या मते चहा हे एक अनेक गुणांनी परिपूर्ण असं आरोग्यवर्धक, मनोरंजक आणि उत्तेजक असं पेय आहे. इट रिड्युसेस लोनलीनेस अँड काम्स युअर हार्ट, की ते तुमचा एकटेपणा घालवते, मनाला शांतता देते. इट इज अ कम्फर्ट इन एव्हरीडे लाईफ, आणि दैनंदिन जीवन सुखदायक, सुखावह करते. मेनी कोरियन्स टुडे स्टिल हॅव टी सेरेमनीज फॉर इम्पॉर्टंट ओकेजन्स इन्क्लुडिंग स्पेशल बर्थडेज अँड ॲनिव्हर्सरीज, की बरेचसे कोरियन लोक आजही वाढदिवस किंवा जयंत्या साजऱ्या करण्यासाठी किंवा अशा प्रसंगी काही महत्त्वाच्या प्रसंगाच्या वेळी चहाचे सोहळे आयोजित करतात. इन मोस्ट एरियाज ऑफ चायना द टी इज मेड इन स्मॉल क्ले टीपॉट्स, की चीनमधल्या बऱ्याचशा ठिकाणी छोट्या छोट्या मातीच्या भांड्यामध्ये चहा बनवला जातो. ॲट टी सेरेमनीज कप्स आर ओनली हाफ फिल्ड, आणि चहा समारंभामध्ये ते काही चहाचे पेले आहेत, चहाचे कप आहेत, ते अर्धेच भरले जातात. द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी फिल्ड विथ फ्रेंडशिप अँड अफेक्शन, की चायनीज लोक त्यांचा असा विश्वास आहे की उरलेले कप हे मैत्री आणि जिव्हाळ्याने, मैत्री आणि स्नेहाने भरले जातात किंवा ते भरलेले असावेत. इन रशिया टी इज मेड अँड सर्व्ड इन समोवर्स, अ स्पेशल रशियन टी केटल मेड ऑफ मेटल, की रशियामध्ये चहा तयार केल्यानंतर तो एका धातूच्या जे समोवर्स नावाच्या एका खास रशियन चहाच्या किटलीमधून दिला जातो. व्हिएतनाम प्रोड्युसेस स्पेशल व्हेरायटीज ऑफ टी सच ॲज लोटस टी अँड जॅस्मिन टी, की व्हिएतनाम या देशामध्ये कमळाच्या फुलांचा चहा, तसेच जॅस्मिन म्हणजेच मराठीमध्ये जाईच्या फुलांचा चहा, असे विशेष प्रकारचे चहा तयार करतात. इन जपान टी इज मेड युजिंग पावडर्ड ग्रीन टी कॉल्ड मेचा, जपानमध्ये मेचा नावाच्या ग्रीन टीच्या भुकटीपासून चहा बनवतात. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर युजिंग अ बांबू व्हिस्क अँड सर्व्ड इन स्मॉल बाउल्स, की उकळत्या पाण्यात बांबूच्या काठीने हा चहा मिसळतात आणि छोट्याशा बाऊलमध्ये तो चहा ओतला जातो आणि पाहुण्यांना किंवा तिथल्या व्यक्तींना दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया, आणि भारतामध्ये कसं? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट ऑर व्हिजिटर ॲज अ टोकन ऑफ हॉस्पिटॅलिटी इवन इन द हम्बलेस्ट ऑफ होम्स, की अगदी साध्याशा घरातसुद्धा कोणत्याही पाहुण्याची किंवा जो काही परिचित व्यक्ती आहे त्याची एक कपभर चहा देऊन आदरातिथ्य केले जाते. मोस्ट इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ अ गुड डील ऑफ मिल्क अँड शुगर इन इट, की बऱ्याचशा भारतीयांना भरपूर दूध आणि साखर घातलेला वाफाळता गरम चहा प्यायला आवडतो. इन द रेनी सीझन म्हणजे पावसाळ्यामध्ये इट इज ब्र्यूड विथ जिंजर टू गिव्ह इट ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज, की पावसाळ्यामध्ये चहामध्ये आलं घालून चहा उकळल्यामुळं त्याचे औषधी गुण हे द्विगुणित केले जातात, औषधी गुण वाढवले जातात. ऑदर्स ॲड स्पायसेस लाईक कार्डमम, क्लोव्ज ऑर मेस टू ॲड टू इट्स टेस्ट अँड फ्लेवर, काही जण या चहामध्ये वेलदोडा जी इलायची, त्यानंतर लवंग किंवा जायपत्री यासारखे मसाले घालतात व त्याचा स्वाद आणि त्याची लज्जत आणखी वाढवतात.
टी इज ए मस्ट आफ्टर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक्स इस्पेशली इन मॉर्निंग अँड इव्हिनिंग्स, की सकाळी आणि संध्याकाळी चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर, स्नॅक्स खाल्ल्यानंतर चहा तर प्यायलाच पाहिजे. सम connoisseurs relish delicately flavored jasmine tea, green tea, lemon tea and even iced tea, की काही रसिक किंवा काही पारखी लोक जाईच्या मोग किंवा हलक्या सुगंधाने युक्त असा चहा, त्यानंतर ग्रीन टी, लेमन टी जो लिंबाचा स्वाद असलेला चहा लेमन टी, आईस टी, अशा सर्व प्रकारच्या चहाचा मनापासून आस्वाद घेतात. आणि शेवटी विचारलेलं आहे व्हॉट अबाउट यू, की तुम्हाला कसा चहा आवडतो. तर तुम्हाला कसा चहा आवडतो हे प्रत्येक जणानं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कशा पद्धतीचा चहा आवडतो. या ठिकाणी द स्टोरी ऑफ टी या पाठाचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन पूर्ण झालं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट टिल द एंड शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट.